ऐसा ते आलिया वडेगा शारंग धरून नाही तरी संसार जाईल रया। कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग ज्ञानांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप वैष्णवांचे शिरोमणी भक्तांचे अग्रगणी इत्यादी अनेक विशेषणाने युक्त असणारे संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार। सालाबाद प्रमाणे याही वर्षी पण एक आगळे आणि वेगळे निमित्त रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा। यामध्ये माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे आणि मोठा कार्यक्रम असला की हक्कानं बोलावणारे आमचे पूजनीय सारंगधरजी महाराज यांनी सर्वांच्या वतीनं निमंत्रण दिलं आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला। या संबंधाने उपस्थित भागवत कथाकार पूजनीय समाधानजी महाराज त्यांनाही वंदन करतो। एक नंबर दोन्ही मृदंगाचार्य दोघालाही, गायनाचार्य जॅकेट वाले बिगर जॅकेट वाले दोघाला ढाकणे। इकडचे सर्व गायनाचार्य पाठीमागचे टाळकरी डावीकडचे टाळकरी छोटे छोटे साधक बालदार चोपदार विनयकरी महाराज बसलेल्यात अजूनही बरीचशी महाराज मंडळी सर्वांची नावं मला माहिती नाही पण सर्वांच्या प्रति आदर प्रेमभाव आहे ते वंदनीय पूजनीय ज्ञात अज्ञात सांप्रदायिक अण्णे सांप्रदायिक सर्व महाराज प्रथमतः येथील गुणीजन आणि महाराज मंडळीला नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो। उपस्थित माझ्या माय बहिणी वडीलधारी मंडळी लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते तरुण बांधव अतिशय सुंदर नियोजन ग्रामस्थ मंडळींनी केलं। याचं कारण सारंगधर बाबाचं मार्गदर्शन भागवा भागवी नाही काटकसर नाही। श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं तसं रेंबोटेकराच्या ऐश्वर्याला शोभेल असा हा ऐश्वर्य संपन्न सोहळा आहे। मंडपात पाऊल टाकला की वाटतं श्रीकृष्णाच्या द्वारकेत आलो एवढा सुंदर मंडप आहे। एक नंबर साऊंड सिस्टीम आहे। फक्त अशीच ठेव 10 वाजेपर्यंत। शूटिंग वाले पत्रकार एवढा सुंदर कार्यक्रम होण्याचं कारण काय? संत मुक्ताबाई महाराजांची कृपा आहे, पूजनीय महाराजांचं मार्गदर्शन आहेच पण गट तट हेवे दावे पक्षपात विसरून अख्खं गाव एका मायची लेकर होऊन या कार्यक्रमाला एकत्रित आलं हे त्याचं उत्तर आहे। पण पुन्हा एकदा सुंदर नियोजन केल्याबद्दल ग्रामस्थांना धन्यवाद देतोच पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवून रेंबोटेकराच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद। वर्ष 25वे शास्त्राने जे 5 टप्पे सांगितलेले आहे बरं का संतोष 12 वर्षे पूर्ण झाले की त्याला तपपूर्ती नाव येतं। मग 2 तप झाल्यावर 1 मिळवायचा असतो। ब्राह्मणाकडे जायची गरज नाही, मी सांगतो हे गणित लिहून ठेवा डाकणे। 2 तप झाल्यावर 1 मिळवायचा मग 25चा रौप्य होतो। 4 तप झाल्यावर 2 मिळवायचे मग 50चा सुवर्ण होतो। 6 तप झाल्यावर 3 मिळवायचे मग 75चा अमृत होतो। 8 तप झाले म्हणजे 4 मिळवायचे मग शताब्दी होतो। 12 दुणे 24 2 तपात 1 मिळवलं झालं हे वर्ष 25 आलं। आता जेव्हा येईल तेव्हा 4 तप पूर्ण होऊन 2 मिळवायचे 12 चौक 48 आणि 2 मग 50 होईल ते सुवर्ण।
6 तप झाल्यावर 12 72 3 मिळवायचे, मग 75चा अमृत महोत्सव. आणि 8 तप झाले म्हणजे 12 8 96 4 मिळवायचे, मग करायचा तो शताब्दी महोत्सव. त्यापैकी दुसरा टप्पा ग्रामस्थांनी गाठला. सारंगधर बाबा, पुढच्या 50व्याला मी नाही पण तुम्ही थांबा. आणि इथल्या सर्व म्हातारे माणसालाही विनंती करतो की तुम्ही घाई करू नका. अजून 25 वर्षे वर खूप गर्दी झाली कोरोनामुळे. 25 वर्षापूर्वी ज्याने हा सप्ताहाचा प्रारंभ केला असेल तेव्हाचा काळ अनुकूल नव्हता. आता इतका अनुकूल काळ आहे बाबा, पंगत घालणाऱ्याची यादी लांबची लांब आहे. त्यांना म्हणावं लागतं पुढच्या वर्षी तुमचा नंबर. पूर्वी असं नव्हतं. दारोदार फिरायचे संयोजक, 11 रुपये एक पायली ज्वारी, त्याच्यात सप्ते केले या लोकांनी. रात्र रात्र प्रहारा दिला, भजन केली, जसं असेल तशा पद्धतीनं गोपालकाला केला. ते पूर्वज तुमचे आज नसतील, वैकुंठवासी झाले असतील, पण परवाच्या दिवसापासून त्या पूर्वजांच्या डोळ्याला वैकुंठात आनंदाश्रूच्या धारा लागल्या असतील की आम्ही 25 वर्षापूर्वी इवलेसे रोप लाविले द्वारी आणि आमच्या लेकराने आज त्याचा वेलू नेला गगनावर. आणि ते इथं नसले तरी त्यांचं लक्ष परवापासून रेंबोट्याकडे आहे. आणि ते पूर्वज डबडबल्या डोळ्यानं सगळ्यांना आशीर्वाद देतात. तुका म्हणते आशीर्वाद देते भला नाही चिती दया पूर्ण, भला नाही चिती दया पूर्ण. म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती तया कुळा. पुन्हा डाकणे बाबा, तुमच्या सारंगधर बाबांनी प्रयत्न केले म्हणून मला यावं लागलं. मागही नाही म्हटलं 7 दिवस रामायण. कुणाला खरं वाटे ना, खरं डोक बाबांनी तारीख दिली का काय म्हणले, सारंगधर बाबा आहे ना, मग दिलीच असेल. माहित आहे वेल्डिंग कुठून होत आहे ते. विठ्ठल ज्ञानोबारायांचा आहे. डाकणे महाराज त्यांच्या नंतर आणि समकालीन जेवढे संत झाले त्या सर्व संतांनी ज्यांना माऊली म्हणावं असं एकच संत ज्ञानोबा आहे. सर्वांच्या मध्ये वयानं लहान आहे, पण सर्वांनी आदराने माऊली म्हणावं असे संत ज्ञानोबा आहे. मोठा कोणाला म्हणतात? घरातला कर्ता पुरुष गेला, घर रडत का? आमच्या घरातला मोठा गेला, त्याच्यापेक्षा मोठा गेला गाव रडत. अजून मोठा मरण पावला तालुका रडतो, त्याच्यापेक्षा मोठा मेला जिल्हा रडतो. अजून मोठा महाराष्ट्र रडतो, त्याच्यापेक्षा मोठा गेला हिंदुस्तान रडतो. त्याच्यापेक्षा मोठा गेला जगातले माणसं रडतात. पण मोठा त्याला म्हणतात ज्याच्यासाठी जगाचा बाप रडतो. हे एक संत ज्ञानोबा. देव म्हणते रुक्मिणी, देव म्हणते, देव म्हणते रुक्मिणी, देव म्हणते हाची एक योगी देखिला नयनी, हाची एक योगी देखिला नयनी, हाची एक योगी देखिला नयनी, हाची एक योगी देखिला नयनी. हेची ज्ञान संजीवनी, हेची ज्ञान संजीवनी, हेची ज्ञान संजीवनी, हेची ज्ञान संजीवनी. प्राण त्रैलोक्याचे, प्राण त्रैलोक्याचे, धन्य
सती रुक्मिणी हाची एक योगी देखला नयनी, ज्याच्यासाठी जगाच्या बापानं ढसाढसा रडावं असे संत ज्ञानोबा राय. लक्षात घ्या, ते सर्वांना प्रसंग माहिती आहे. एक हात धरला ढाकणे बाबा माऊलीचा देवाण, एक धरला निवृत्तीनाथाना. एक 2-3 मिनिटासाठी देवे निवृत्तीने धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. तेव्हा मुक्ताबाईनं पांडुरंगाच्या पुढे रडणं सुरू केलं. सामान्य अधिकार नाही, लक्षात घ्या. जगाला उपदेश करणारे ज्ञानोबा राय असले तरी त्यांना 2 शब्दानं शहाणपण सांगणारी मुक्ताबाई आहे. दाडा विश्वरागे झाले वन्नी, संती सुखी व्हावे पाणी, रचिब दातानं चावली कोणी 32 पाडिली, इतके ऐकून शांती धरा ताटी उघडा. लक्षात घ्या तुम्ही, सगळ्या जगाला उपदेश करणारे ज्ञानोबा राय, पण त्यांनाही 2 शब्दानं सांगून सांत्वन करणारी मुक्ताबाई, पण ती नापास झाली. जेव्हा रडायला लागली, भाऊ जातोय समाधिस्थ होतो, त्यावेळी पांडुरंग म्हणाले रडू नको मुक्ता, रडू नको मुक्ता, रडू नको. देवा हेच आळंदी आहे, हेच आळंदी आहे. आम्ही झोपत होतो, 4ही भाऊ झोपत होतो, तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा. कातानी माता गेली सेतून, कातानी माता गेली सेतून, कातानी माता गेली सेतून, कातानी माता गेली सेतून. तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान. पांडुरंगा, हो तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा. जगाचे अश्रू पुसणारी मुक्ताबाई पण आज नापास आहे. भावाकडे पाहला, देवे निवृत्तीने धरले दोन्ही करण, जातो ज्ञानेश्वर बैसावयान. पांडुरंगाच्या जवळ रडू लागली मुक्ताबाई, रडू नको मुक्ता, रडू नको मुक्ता, हेच आळंदी आहे देवा. मायबाप रात्रीचे आम्हाला झोपट ठेवून गेले, ताता आणि माता गेली से येथून, आणि तेव्हा मी लहान पांडुरंगा. सर्वात मी लहान, माझा धाकटा भाऊ सोपान मला कडेवर घ्यायचा देवा. भूक लागल्यावर मी रडायची, सिद्ध बेटातल्या झोपडीत फिरवायचा, त्या झाडीत फिरवायचा. रडू नको मुक्ता, मुक्ता रडू नको. आपले 2 भाऊ गेले गावात, पीठ आणल, मग भाकरी करून आपण जेवण करू. रडू नको, रडू नको. सांभाळी सोपान मजलागी, सांभाळी सोपान सांभाळी सोपान, सांभाळी सोपान. ज्ञानदेव निवृत्ती पुराणाचे अन्न, देव निवृत्ती पुराणाचे अन्न, ज्ञानदेव निवृत्ती पुराणाचे अन्न, ज्ञानदेव निवृत्ती पुराणाचे अन्न. सांभाळी सोपान भजनादी, सांभाळी सोपान भजनादी, सांभाळी सोपान भजनादी, सांभाळी सोपान भजनादी. ज्ञानदेव निवृत्ती पुराणाचे अन्न, सांभाळी सोपान मजलागी. मुक्ताबाईनं रडावं. चालता चालता निवृत्तीनाथ थांबले. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे केले नारायणी उपराट. सोपान काका रडतात. एवढंच नाही, सर्व संत रडतात.
लाविती पदर डोळियासी लाविती पदर डोळिया लाविती पदर डोळिया नामा मने संत कासावी सदाने नामा मने संत कासावी सदाने लाविती पदर लाविती पदर डोळियासी संत कासावीस सारे लाविती पदर डोळियासी. मी सांगून गेलो सर्वांनी माय म्हणावं माऊली म्हणावं. एकमेव संत ज्ञानोबा आहे. माय कोणाला म्हणतात? सारंगधर बाबा करत्या मुलावर प्रेम करल यात नवल नाही. सगळे टाकून देतात घरातून त्याला जीव लावते तिचं नाव माय. हे लक्षात ठेवा. एखाद्या वेळेला 4 भाऊ असेल थोडस विकू लावूच नको अजिबात मला. धाकटा भाऊ जास्त शिकलेला नोकरीनं लागलेला लग्न उरकलेलं. तिघही भाऊ मायवर राग काढतात. त्याचे गडियाव का मी शर्टिंग करून गॉगल लावून फिरत तालुकाभर. त्याला पोसा त्याची बायको पोसा. खबरदार खायला दिलं तर मायवर. तिघही भाऊ मायवर. 2 दिवसांनी बाप तुझ्या लाडानं बिघडलं ते. खायला दिलं ना तर दांडकच आहे माझ्याकडे. सांगा काय करावं मायनं. 2 दिवसांनी त्या धाकट्याला एकांतात गाठते माय. बाळू काय? अरे रागावू नको इकडे बाबा. 4 दिवस झाले तुझे भाऊ रागावतात तुझा बाप रागावतो आणि तू काहीच काम करत नाही. मग काय करू मी? कशाला पदवीधर केलं मला? नोकरी लागली नाही तर लग्नाची घाई केली लग्न करून दिलं. आता रोगोर घेऊ का? मग माय रडते. बाळा पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते मी माय आहे चौघाची. तुमच्या खांद्यावर जाण्याची माझी इच्छा आहे. तुमचा मुर्दा पाहण्याची इच्छा नाही. हे शब्द वापरू नको. मग काय करू मी? जोपर्यंत तुझे भाऊ आणि वडील घरी असतात कुठेही निघून जात जा माझ्या राजा. आणि तुझे भाऊ न वडील कामाला गेले दुपारी मागच्या दरवाजातून येत जा बेटा. जेवायला मी देत जाईल तुला. याला म्हणतात माय. सगळे टाकून देतात त्याला जीव लावते ती माय. तसं ज्ञानोबा आहे माय कोणाची? ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदितसे. एका जनार्दनी पाय वंदितसे. ज्ञानराज माझी अनाथाची माय. ज्ञानराज माझी अनाथाची माय. एका जनार्दनी पाय वंदितसे. एका जनार्दनी पाय वंदितसे. ऐकायचं आहे का जायचं आहे? मग इकडे या. बर ठीक आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. अरे सनाथाची माय कोणी होईल? अनाथाची माय. सारंगधर बाबा दुनिया जिसे ठुकराती है उसे संत अपनाते. हे सूत्र लक्षात घ्या. सगळे हाकलून देतात. तुमचे अनुभव आहे आळंदीला आल्यावर, आमचे अनुभव आहे. कोण काय घेऊन येतं पण काही कमी पडू देत नाही. ज्ञानोबा आहे माय. अनाथाची माय. एकुलती एक मुलगी 22 वर्षाची. बरं का साहेब. 100 एकर जमीन, अर्धा एकरात वाडा. डोक्यात जखम झाली, उपाय केले करत थांबत नाही. चिघळली, किडे पडले. काळा केसाचं डोकं मुलीचं पांढरं किड्यानं झालं.
दुर्गंधी सुटली. एक दिवस गावकरी आले. पाटील, समजू शकतो आम्ही, पण आता इच्छा नाही आमची गावात राहण्याची, आम्ही गाव सोडून जातो. दुर्गंधी सहन होत नाही. बापाच्या डोळ्याला धारा लागल्या. हे पहा, तुम्ही असं करू नका, मी लेकीची व्यवस्था. तर अंतरावर साहेब शेत होतं, झोपडं बांधून दिलं, तिथे ठेवलं मुलीला. सारंगधर बाबा, दुर्गंधी इतकी सुटली की माय बाप दोघही तांब्यात पाणी भाकरी बांधावर नेऊन ठेवायचे. इथं भाकरी ठेवली बेटा. 2-3 दिवस गेल्यावर एक वैद्य आला. मुलीची जखम नीट होईल, काय करावं लागेल बाबा? जगाच्या पाठीवर एकच औषध आहे, कुत्र्याची लाळ. त्या कुत्र्यानं जर जखम चाटली तर मुलगी ठीक होणार. साहेब, सगळे गाव धावलं हो मदतीला. अख्ख्या गावातले कुत्रे हाकून लावले त्या झोपड्याकडे, पण बांधापासून कुत्रे वापस आले महाराज. कुत्रही जवळ येत नाही, मायबाप येत नाही, गावकरी येत नाही. पुन्हा 2 दिवसांनी एक भगव्या वेशाचा साधू आला. परिचय नाही. हनुमंताच्या मंदिरात उतरला, वाघाचं कातऱ्यावर बसला, कमंडलू पुढे ठेवला, रुद्राक्षाची माळ जपत होता. सायंकाळची वेळ, लोक दर्शनाला येऊ लागले. बाबाचे दर्शन घेता घेता 50-50 लोक जमले. बरं का लाल बहादूर शास्त्री, हे आमच्या, हा ना, आमच्या परमार्थातले शास्त्री लाल बहादूर शास्त्री. सांगितलं, आल्या आल्या आठवण. अगर आपके पास आधा घंटा समय है तो काही नहीं विचारलं. कहा रहते हो बाबा? अरे साधु को कोई घर होता है क्या बेटा? हिमालय के गुहा में तप करता था, दिल चाहा इधर चला आया तीर्थ यात्रा करते करते. कोई रिश्तेदार नहीं हमारा, लेकिन हर गांव में एक रिश्तेदार है हमारा हनुमान. इनके दरबार में एक रात रुकना है भाई, सुबह चले जाऊंगा. कुछ खाओगे बाबा? यहाँ लाओगे तो प्रसाद लूंगा. एक भाकरी आणली, खाली. जमा झाले लोक. अगर समय है तो आधा घंटा प्रवचन कर सकते का? हा बाबा. अर्धा तास प्रवचन केलं त्या साधूनं. मग 9 वाजायला आले. जाओ भाई, आप किसान लोग हैं, खेत में काम करते हो, थके हो गए, जाओ विश्राम करो. सगळे लोक दर्शन करून उठले. रात्री 9ला. एवढ्यात वारा आला बरं का साहेब. वाऱ्यानं दुर्गंधी आली. रुको भाई, ये बदबू कहां से आ रही? आमच्या गावच्या श्रीमंताची एकुलती एक मुलगी, तिच्या डोक्यात किडे पडले. 1 किलोमीटरवर झोपडं बांधून दिलं तिच्या मायबापानी. अकेली रहते क्या? हा बाबा. उनकी रोटी पानी की क्या व्यवस्था है? तिचे मायबाप बांधावर नेऊन ठेवतात भाकरीन तांब्यात पाणी. कुछ उपाव नाही किया आप लोगों ने. हे हिंदी होतं, ते मराठी. दोन्ही जमतो, मी काय करू. आणि आमची हिंदी चांगली आहे. भागत्या भागत्या गया धपक्यान पड्या नाही. उनके रोटी पाणी के ते माय बाप नेऊन ठेवतात. कुछ उपाव नहीं किया आप लोगों ने. एक वैद्य आला था बाबा. उन्होंने क्या बताया? त्यांनी सांगितलं की कुत्र्याच्या लाळेमध्ये जखम नीट होण्याची ताकद आहे. फिर आप लोगों ने क्या किया? अख्ख्या गावातले कुत्रे हाकून लावले बाबा. फिर क्या हुआ? बांधापासून कुत्रे वापस आले. एवढं ऐकलं, संबंध नसलेला संन्यासी ढसाढसा रडला. जाओ भाई. रात्रभर नाही झोपला. हनुमंताच्या पुढे रडत बसला. हनुमान जी महाराज, कोई रिश्ता नहीं मेरा, लेकिन मैंने एक गलती की है. इस गांव वालों की एक रोटी खाई है. रोटी खाने के बाद पता लगा कि बेटी दुखी है और रोटी खाई है. जितनी तपस्या मैंने हिमालय में की बाबा, वो सब स्वीकार करो, लेकिन बेटी को ठीक करो. रात्रभर रडला हनुमंताजवळ. तांबड फुटायच्या आधी साधू उठला साहेब, आणि त्या शेताकडे, झोपड्याच्या पुढे, इकडे सूर्योदय झाला. भगव्या वेशाचा संन्यासी झोपड्या पुढे उभा, पांढरे डोकं किड्यानं झालेलं मुलीनं पाहिलं. तिथूनच रडून झोपड्यातून, कोण आहे बाबा? भगवान भगवान कहते दुनिया, भगवान तो नहीं. नहीं बेटे, मेरे माँ बाप भी मेरे पास नहीं आते बाबा. है कौन? दुनिया साधु कहते बेटे. बाहर आओ. बाहर बोलवलं. बैठ जाओ.
रंगून जायचं श्रवणामध्ये. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 कुंडली कवरदा बाहर आओ बेटी, सब कुछ पता लगा है. सारंगधर बाबा तो संन्यासी गुडघ्यावर बसला, आपले हात टेकवले तुकाराम बाबा, जीभ काढली स्वतःची आणि जखमेचं डोकं चाटायला सुरुवात केली. ते पोरगी रडू रडू क्या करते हो बाबा? साधु का धर्म निभा रहा हो बेटे. मतलब जिनको दुनिया में कुत्ते भी नहीं स्वीकारते बेटे, उनके लिए हम साधु लोग कभी कभी कुत्ते भी बन जाते. मी सूत्र सांगितलं, दुनिया जिसे ठुकराती है उसे संत अपनाते. सगळ्यांनी हाकलून द्यावं म्हणून शब्द सार्थ आहे, ज्ञानोबाई माझी अनाथाची माय. अरे सनाथाची माय कोणी असेल? पुन्हा एक प्रसंग सांगतो. कल्पना करा, 2 लेकर, पती मरण पावला, झोपडपट्टीत राहते, भागत नाही, कामाला जाते, तिकडनं गवताचा भारा डोक्यावर, पोटात भुकेचा डोम उठलेला असला तरी संस्कारानं संपन्न ती माऊली. तायडे दिवा लावा बेटा, संस्कार. दिवसभराची उपवाशी आहे. गोंद्या अगरबत्ती घे, चला देवळात. दोन्ही लेकराला देवळात नेते. अगरबत्ती लाव, लावली आहे. दिवा लाव, लावला आहे. हात जोडा बेटा, जोडले आहे. मना देव बापाला आम्हाला गरीबाला जन्मभर सुखाचं ठेव म्हणून. जशी माय आहे ना, तसे ज्ञानोबाराय आमची माय आहे. तुम्हा आम्हा सगळ्या लेकरांना सांगते, 11.5 महिने संसार करा बेटा, पण 15 दिवस या माझ्यासोबत. मग आमची माय आळंद देऊन काही लेकर माग, काही लेकर पुढं, सगळ्यांना सांभाळत सांभाळत पंढरपूरला नेते. तिथं गेल्यावर हा विटेवर उभा आहे ना, आपला देव बाप्पा आहे. हात जोडा त्याला आणि म्हणा आम्हाला जन्मभर सुखाचं ठेव म्हणून. म्हणून माय विठ्ठल आणि माय म्हटलं तुकाराम बाबा की लेकराविषयी जिचं अंतकरण दुःख. माय, अरे प्रेम कशाला म्हणतात साहेब? ज्याच्यात भय आहे ते प्रेम नाही, प्रेमाचा नाटक आहे. डाकणे बाबा, लेकरू आडवा आलं म्हणजे ते गडबडा गडबडा, डॉक्टर घाबरून जातात. डॉक्टर बाहेर येतात, पाटील इकडे या. 2 पैकी एक जगल बाळनंतर बाळाची आई. पाटील म्हणतात ते मंडेकडे लक्ष द्या. त्याही वेळेला डॉक्टर आत येतात. मावशी काय करू मी? धर्मसंकट आहे मला, मलाही आई आहे, अंतकरण आहे, पण 2 पैकी एक जगू शकतो मी. जर तुम्हाला बाळ पाहिजे असेल तर तुम्हाला प्राणास मुकावं लागतं, आणि तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर बाळाचे तुकडे तुकडे करून काढतो. बोला, वेळ कमी आहे. माळ दाखवते तुळशीची. हे पहा डॉक्टर, माहेरची परंपरा आमच्या, माझी आजी वारकरीन, खांद्यावर झेंडा की ज्ञानबा तुकाराम. 12 दिवसाचं लेकरू झालं की माळ घालायची परंपरा. मी 12 दिवसाचीच होती म्हणे डॉक्टर, आजीनं माळ घातली तेव्हा. आजी मेली हो माझी, पण तिची आठवण आली डॉक्टर. तुम्ही विचारता म्हणून सांगते, माझ्या आजीची गळ्यातल्या तुळशीच्या माळेची आणि माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते डॉक्टर, मी मेली तरी चालेल, कुळाचा दिवा जगवा. याला म्हणतात प्रेम, जिला मरणाचंही भय नाही वाटत. विठ्ठल लेकराविषयी अंतकरण दुखत जिचं, तिचं नाव माय आहे. पाहुणे आले. डाकणे बाबा, घरमालक घरी नाही, 10 वर्षाचं पोर, मायसाठी सांगतो इकडे रे. पाहुणे आले, तुझा बाप घरी नाही, त्याला काही करून खाऊ घाला लागल. हे घे पैसे, रवा, साखर न डालडा. बरं का तुकाराम बाबा, यादी लक्षात ठेवा. माय जा बाजारातून आण. काय? रवा साखर डालडा. ते घोकतच आलं, रवा साखर डालडा, रवा साखर डालडा, रवा साखर डालडा. तिथं आल्यावर गारुड्याचा खेळ होता. मुंगूस बांधला साखर, ते मळकटला फटकं, त्याच्यावर 10-20 रुपयाची सुटे, ते 2 लेकर त्याचे बसलेले, बाजरीचं पीठ, हातात डमरू, एका हातात साप. बच्चे लोक ताली बजाव.
बघितलं सांगतो मी. तिथं गेलं हे रवा साखर डालडा. अरे का महाराज अर्धा तास खेळ पाहिला त्यानं. शेवटचा खेळ सापाची मुंगसाची लढाई. तुकाराम बाबा सोडला मुंगूस, साप पळाला. पाहता काय माझ्याकडे, त्याच्या 2 पायाच्या मधातून कोणाच्या डालड्यावाल्याच्या खाली पडलं. 25 पोरांनी तुडवलं. नंतर लक्षातच येईना त्याच्या. बाजारला मम्मीनं पाठवलं, पण कशासाठी? 3 वस्तू आण म्हणली होती. रवा साखर डालडा लक्षात. 3 वस्तू आण म्हणली, म्हणून त्यानं चॉकलेट, गोट्या आणि पतंग 3च. गेल 12ला. माय रागावली, गाढवा मेलान पाहुणा उपवाशी. ते जांभळी देत बात तिथे बैठक रूम मध्ये तर ऐकू येते स्वयंपाक. आण लवकर, त्याला शिरा करून खाऊ घालायचा आहे रवा साखर डालडा. ते नाही आणलं आई. मग चॉकलेट, गोट्या आणि पतंग. मग माय रागावते सानंदर बाबा, का रे तुला रवा साखर डालडा आणायला बाजारला पाठवलं, चॉकलेट गोट्या आणि पतंग घेऊन आला. मग अरे ज्याच्यासाठी पाठवलं ते का नाही आणलं? या न्यायानं ज्ञानोबाराय आमची माय आहे. तुम्हा आम्हाला सांगता रे, ज्याच्यासाठी मार्केटला आला ते करा. ऐसा ते आलिया घोड़े का सारंग रो. ऐसा ते आलिया घोड़े का सारंग रो. ऐसा ते आलिया घोड़े त्याच्यासाठी बाजारला आला ते करना. चालला चॉकलेट घेऊन. ये साते आलिया सगळे परिचयाचे आहेत. तसं काही वाटत नाही आपल्याला. तुकाराम बाबा त्यांनाही आपलेच महाराज वाटते, आम्हालाही आमचेच वाजवणार गायक सगळे. बस आनंद आहे. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंद. इथे मुद्दाम का साते शब्द हा बाजार वाचक आहे. ये साते आलिया मराठी इंग्रजीपेक्षा कठीण आहे. उच्चार सारखे म्हणजे अर्थ एक नसतो. साते संख्यात्मकही आहे. संख्यात्मक आहे ना. हरिपाठामध्ये जो 7 आला तो संख्यात्मक घ्यायचा. 7, 5, 3 दशकांचा मेळा.
इथे सगळी संख्या आहे 7, 5, 3 आणि दशक हे देहाला म्हटलेलं आहे. सप्तधातू 7, पंचप्राण 3 गुण सत्वरजतम, देहा त्रिगुणाचा वाणा 7, 5, 3 10 इंद्रिये. सप्तधातू 5 प्राण सत्वरजतम 3 गुण आणि 10 इंद्रिये एवढ्याच मिळून झालं ते शरीर. 7, 5, 3 दशकांचा मेळा. इथे संख्यात्मक घ्यायचा 7, पण या अभंगात बाजारवाचक घ्यायचा 7. उच्चार सारखे असले म्हणजे अर्थ एक नसतो. तुमच्या भाषेत राईट राईट, नो नो, काय फरक आहे का उच्चारात? स्पेलिंग मध्ये फरक आहे. WRIT RIGST, पण उच्चार राईटच आहे ना. KNOW NO, पण एक नो जाणण्या एक नो नाही आहे. एक राईट बरोबर आहे, एक राईट उजवा आहे. म्हणजे हे तुम्हाला पटलं. आता उच्चार सारखे असले म्हणजे अर्थ एक नसतो, हे सिद्ध झालं. तसं 7 हा संख्यात्मक विचार आहे. यामध्ये बाजारवाचक आलेला आहे. संख्यात्मक त्याच्यावर एक कीर्तन होईल सारंगधर बाबा. संख्यात्मक तो राजा भोज, त्यांचं नगर, गॅलरीमध्ये तरुणी, आणि हा तरुण कामुक भावनेनं पाहतो. ती संख्यात्मक भाषेत बोलली, ए दुसऱ्या. हे नीट आहे का बरं? हे कोणताच बुवा सांगणार नाही तुम्हाला. ए दुसऱ्या, तिसऱ्याची अपेक्षा करू नको, मी 5व्याची 6वी आहे. 9 जरी दिलं 11 डोक्यावर घेऊन पाणी भर तुझ्या बापाची होणार नाही. हे कळलं ना सगळे? हो म्हणत जा. अरे ते आपल्याला नाही, काय काय बैल बाजारातली भाषा पाहिली का तुम्ही? ते फक्त त्या 2 व्यापाऱ्याला कळते साहेब. रुमाल वरून टाकतात, म्हशीचा सौदा केवढ्यात काही माहित नाही कोणाला. त्यांचं ते 1000ला 2000ला तुम्हाला ऐकायचं. मलाही माहित आहे ते. टोकन सिकला बिगर, टोकन बिगर सिकला चौथ कला कप कला न गड्डी. काय समजलं? टोकन म्हणजे 1000, बिगर म्हणजे 2000, सिकला म्हणजे 3000, चौथ कला म्हणजे 4000, कप कला म्हणजे 5000, गड्डीला म्हणतात 10000. तिथून मग पुढचे शब्द वेगळे आहे. 15000ला गिरीपंजा. काय टवकारले आता, म्हणून म्हटलं कोणताच बाबा सांगणार नाही तुम्हाला. 20000ला सुती टोकन, 25000ला चक्कर. आहे का कोणी व्यापारी इथे? 30000ला गेटा टोकन. मग 35 कपवाणी, 45 साडेनाकी, 50,000 ऐवज टोकन. 60 पासूनची भाषा बदलते. सबई 60, रेखी 70, बट्टल 80, उन्नी 90 आणि पेटी म्हणजे 1,00,000. घरी गेल्यावर सौदे करा तुम्ही. विठ्ठल तिथलं सांगतो मी. भोज राजाच्या दरबारात ती तरुणी रागावले, ए दुसऱ्या, तिसऱ्याची अपेक्षा करू नको, मी 5व्याची 6वी आहे. 9 जरी दिलं 11 डोक्यावर घेऊन पाणी भर तुझ्या बापाची होणार नाही. हा राशी क्रमांकाचं चिंतन आहे. एकंदर 12 राशी आहे तुकाराम बाबा. दुसऱ्या नंबरची रास काय? ऋषभ. शाबास, वारे पठ्ठे, शाबास, भेटला कोणीतरी आपल्याला. ऋषभ म्हणजे बैल. आता तुम्हाला कळली भाषा. ते तरुणी बोलती त्याला, हे दुसऱ्या म्हणजे ऋषभा, सरळ सरळ बैला. ए बैला, तिसऱ्याची अपेक्षा करू नको. तिसरी रास मैथून आहे. मी 5व्याची 6वी आहे रे. 5वी रास सिंह आहे, 6वी कन्या आहे. तिची भाषा सांगतो, बैला 5व्याची 6वी आहे मी सिंहाची कन्या आहे. 9 जरी दिलं 9वी रास धनु आहे. 11 डोक्यावर घेऊन पाणी भरलं 11वी रास कुंभ आहे, म्हणजे मातीचा माठ. बैला मी सिंहाची कन्या आहे, म्हणजे 5व्याची 6वी आहे. 9 जरी दिलं, धन जरी दिलं, 11 डोक्यावर घेऊन पाणी भरलं, म्हणजे माझ्या बापाच्या घरी माठ डोक्यावर घेऊन पाणी भरलं तुझ्या बापाची होणार नाही. याचं नाव संख्यात्मक आहे. इथला 7 संख्यात्मक नाही धरायचा, हा बाजारवाचक आहे. विठ्ठल तुझ्या भाषेत दुडीवरी दुडी गवळणी आहे ना.
साते निघाल्या म्हणजे काय? 7 जणी बाजारला निघाल्या. आता उत्तर मिळालं तुम्हाला. दुडी उरी दुडी गवळणी साते. साते शब्दाचा अर्थ आहे बाजार. हा बाजारच आहे. 135 कोटीच्या वर गेला बाजार भारताचा. पण ज्याच्यासाठी आले ते खरेदी करत नाही, याच्याबद्दल संताला दुःख वाटते. नाही तर बाजार काही थोडा आहे का? संसार नगरी बाजार भरला बाई, संसार नगरी बाजार भरला, संसार नगरी बाजार भरला बाई, संसार नगरी बाजार भरला बाई, काम क्रोधाचे गिऱ्हाईक लई, काम क्रोधाचे गिऱ्हाईक लई, काम क्रोधाचे संसार नगरी बाजार भरला बाई. आबा प्रचंड गर्दी आहे बरं का संतोषराव. बाजार भरला. हे संसार नगरी, हा ना, बाजार भरला. पण ज्याच्यासाठी आले ते विकत घेत नाही. काम क्रोधाचे गिऱ्हाईक लई. या न्यायानं माऊली तळमळीनं सांगतात, ज्याच्यासाठी संसार रूपी बाजारला आला, अरे ते खरेदी करा. ए साते आलिया, ऐक ना बाबाचं नाव. संसार रूपी बाजारला आला ना, मग वळगा शारंग धरू, त्याला आपलासा करा. आणि ते न करता गेला ना, मग फुकट एरजार आहे. ते जावाई सगळ्यात मोठं पात्र आहे बरं का ढाकणे. तुम्ही झाले ना कोणा जावाई? हो म्हणा जा, हो म्हणा जा. ठीक आहे. अरे बाबा चांगलं आहे, भाग्यवान आहे तुम्ही. त्याच्यात दूरचा जावाई पाहिजे. दूर जवाई देव बराबर, गाव जवाई आधा, घर जवाई गधे बराबर, जो चाहे सोलादा. ए साहेब, जावाई दूरचा पाहिजे. 2-4 वर्षानं येणारा पाहिजे. मग सासू नाचायचीच राहते. घालीन लोटा अंगण वंदिन चरण, डोळ्यानं पायीन जावायाला. जे लेकाला खाऊ घालत नाही ते जावयाला खाऊ घालते. परिस्थिती बिकट असली तरी. नखाचा मोती निघाला, राखी जावयाचा मागे, राखी जावयाचा मागे. नखाचा मोती निघाला, राखी जावयाचा मागे, राखी जावयाचा मागे. नाकाचा मोती ठेवी, गहाण राखे जावयाचा मान. पण जावाई 4-2 वर्षानं येणारा पाहिजे तुकाराम बाबा. जावाई जर दिवसात 4-2 वेळा येत असेल तर एक दिवस सासू वैतागून दरवाजात उभे राहते. ए जावाया, ते तांबडी बादली भरली नळ्यावर, माझीच आहे, आणि येताना इतका दर्जा खाली जातो. हे लग्न झालं, मुलगी अमेरिकेला गेली, कोण्या गावची विचारू नका, फक्त ऐकून घेत जा. 4 वर्ष झाले आग्रह सासूचा सासऱ्याचा, पण त्याचं उत्तर आय एम बिजी, आय एम बिजी, आय एम बिजी, आय एम. मग आम्ही मेल्यावर या दाव्याला. सासू वैत का म्हणली. शेवटी जावयानं होकार दिला. पुढच्या महिन्यातल्या 1 तारखेला येतो, पण 1 तासासाठी. आता अमेरिकेहून 1 तासासाठी जावाई येणार. बरोबर प्लेन आलं की मी 12:30 पर्यंत तुमच्या गावाला येतो. 12:30 ते 1 जेवणाचा कार्यक्रम होईल. 1 ते 1:30 पर्यंत कोणाला काय बोलायचं ते 1 वाजून 31 मिनिटांनी निघून जाईल. काय चर्चा जिल्हाभर. जावाई येणार, 1 तासाकरता येणार, 12:30 ते 1 जेवणार, 1 ते 1:30 बोलणार, 1:31 ला जाणार. सगळ्या जिल्ह्यात चर्चा.
आता शारंगधर बाबा एकटा जावाई कसा जेव घालायचा, मग 25 VIP सांगितले. सासू दररोज विचारायची काय काय आवडतं बापूला. मग ते ॲटम करणारा स्पेशल आचारी, त्याच्याकडून सगळी माहिती. आता 2 दिवसावर आलं तुकाराम बाबा, आचार्याला बोलवून घेतलं, 25 लोकांना सांगितलं बापू येणार आहे, तुम्ही 11:30 या. बॅश यावल तालुक्यातून केळीची पानं आणली. जेवणासाठी हा बाबा. झालं सगळी तयारी. कोणी गावाच्या बाहेर स्वागत करायचं, कोणी इथे पाय धुवायचे, कोणी टावेल घेऊन उभं राहायचं, सगळी तयारी झाली. तुकाराम बाबा रात्री तर झोपलीच नाही सासू, नाही झोपली. 10 वाजले, बोलून घ्या. ते जेवढे VIP सांगितले ते 9:30 आले बरं का. जेवण 12 वाजले, पात्र वाढा, वेळ नाही बापूला. पात्र वाढले. 1 मधलं शिल्लक ठेवा, समया 2 लावून ते पान केळीचं ते पात्र शिल्लक. पदार्थही वाढा, डाव्या भागाला मीठ वाढा, लोणचं वाढा, पाण्याचा तांब्या फुलपात्र डाव्या भागाला. हे कोण्या शास्त्रात नाही, माणसानं सुपीक डोकं चालवलं. ज्याचं कामच पडत नाही ते डाव्या भागाला मीठ, लोणचं, लिंबू. ज्याचं काम पडतं हल्ला चढवायचा उजव्या भागाला गुलाबजाम, बासुंदी, जिलेबी इकडे. बाबा 12:25 झाली. आत्ता 5 मिनिटात जावा येणार, 5 मिनिटात जावा येणार. 5 मिनिटात मोबाईल नव्हता, लँडलाईन. रिंग वाजली घरात. हे बसून घ्या सगळे, बसून घ्या. ते लाड घोटून बेजार झाले सगळे पाहुणे. 25 ढाकणे. बरोबर 12:25 रिंग वाजली. सासूच होती घरात. उचललं, हॅलो कोण बोलताय? जावाई. आला का गावाजवळ? अमेरिका. काय झालं सांग सारंगधर बाबा, सांगा तुम्ही आता. म्हणजे येणार होतो पण महत्वाचं काम वेळेवर निघल्यामुळे येऊ शकत नाही. फोनच आपटला सासूनं. डोळे टोमॅटो सारखे लाल बाहेर आले. जे 25 VIP बसली होती ना त्यांच्यावर लाल डोळे सासूचे. घ्या खाऊन, तुमच्यासाठीच केलं. ते म्हणले तू काळजीच करू नको, लिंबाच्या साली सुद्धा चावून खातो आम्ही. दाखणे बाबा मेहरबानी केळीचे पानं शिल्लक ठेवले, बाकी सगळ्या स्वयंपाक संपला. तरी सासू म्हणली स्वयंपाक वाया गेला. वाया गेला का? अरे मीठ सुद्धा हाताला लावून घेतलं, काही शिल्लक ठेवलं नाही, तरी सासू म्हणली स्वयंपाक वाया गेला. काही चुकीचं का तिचं? ज्याच्यासाठी केला तो नाही आला म्हणून स्वयंपाक वाया गेला. तसं आम्ही ज्याच्यासाठी आलो ते नाही केलं, मग जन्म वाया गेला. नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया, नाहीतरी गेला जन्म वाया. ज्याच्यासाठी स्वयंपाक केला तो नाही आला. तुकाराम बुवा, स्वयंपाक वाया गेला. तसं आम्ही ज्याच्यासाठी आलो ते नाही केलं, मग जन्म वाया गेला. मग ये साथे आलिया वळगा शारंग धरू. आणि ते न करता गेला तर मग फुकट येरजार झाले. नाहीतरी संसार जाईल रे महाराज. त्याला आपलासा करण्याची काय गरज आहे? आम्हाला काय अडचण काय आहे? त्याच्यापासून नडलं काय? आता नाही नडलं, पण प्रत्येकाच्या जीवनात ती वेळ येणार आहे आणि त्या दिवशी कळणार आहे. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी, प्राण प्रयाणाच्या वेळी.
प्रत्येकाच्या जीवनात ती वेळ येणार आहे, त्याला अंतकाळ म्हणतात. आणि तेव्हा कळू येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहते निराळी रांडा पोरे सगळं. आराम कहे सब संग साथ जब वक्त पड़ा तब कोई नहीं मतलब कहे लोग सभी दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला जाने का डेरा के स्मशानों में वहां जलाने वाले लाखों थे चलने वाला कोई नहीं. अरे गर्दी पेटवणाऱ्याची असते शेवटच्या दिवशी, पेटावं लागतं एकट्यालाच. कळो येईल अंतकाळी. महाराज काय तुम्ही तुमच्या चष्म्यातून पाहता का आमच्याकडे? म्हणजे तुमची मम्मी डॅडी रात्रीचे गेले देहांत प्रायचित्ताला, तसं आहे का आमचं? मग आमची दिदी आहे, आमचा भैया आहे, आमची मम्मी आहे, आमचे डॅडी आहे. अरे हे असले तरी शेवटच्या दिवशी यांचा तिळभर संबंध नाही, हे लावलेले संबंध आहे. पिताजी कहे पुत्र मेरा है, माताजी कहे बेटा मेरा है, ना पिता का ना माता का ये तो जन्म देने का नाता है. सगळे पाठ आहे, तुम्हाला सांगण्याची गरज नाही, जमला आता. जिथं भगवंताची माय ते कळालं, वेळ कमी असल्यामुळे लगेच कळालं. सारंगधर बाबा ते पोरं गेले, यशोदे ग तुझा काना यमुनेच्या डोही बुडाला. बस. आणि ते यशोदान सगळे गोकुळ. इकडे कालियाला बुक्क्याचा मार दिल्यानं कालिया रक्त वकला, पाणी काठाचं तांबडं झालेलं. यशोदेच्या लक्षात आलं माझ्या किशण्याचंच रक्त आहे. झालं आता माझा किशना भेटत नाही, म्हणून पुढं नाही मागे सरे माये पावला मागे सरे माये पाऊला खाली धाके अंग. देवाच्या मायचं सांगतो रे. मागे सरे माय पाऊला पाऊली आपुलेच घाली धाके अंग. थोड्याच वेळात कालिया मर्दन करून देव बाहेर आले. माय म्हणली किशन्या त्यासाठी माझा जीव जाग्यावर नव्हता. आई 9:30 झाले, नाटक बंद कर. हे पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या सांगतात की किशन्या तुही माय एक एक पाय गावाकडे जात होती. मागे सरे माय पाऊला पाऊली आपुलेच घाली धाके अंग. अंग राखून या माय शोक करी अंतरीचे हरी जाणवले. अरे जिथं परमेश्वराची माय एक एक पाय माग सरती तिथं आमची मम्मी येईल का पुढे? म्हणून कोणाचे माय बाप कोणाचे कनको, कोणाचे माय बाप कोणाचे कनको, कोणाचे माय बाप
बाबा भरिताचा परिणाम आहे. तरी म्हटलं या भागात त्यांचे आवाज एवढे वर का गेले. वांग्याचं भरीत कवणा टाकणे, कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत. नवमास कष्ट, नवमास गर्भवासी कष्ट झाले त्या मातेसी. तीही निष्ठुर झाली कैची अंती दूर राहिली. बहीण बंधूचा कळवळा ते तू जानसी दयाळा. जेव्हा लागली यम शृंखळा तेव्हा दूर राहिली. देहग्रहाची कामिनी ती तव राहिली भुवनी. मी जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला. जी जी बाळाची आवड मुखी घालून पूर्वी कोड. जेव्हा लागली यम ओढ तेव्हा दूर राहिली. मित्र आले गोत्र आले ते तो स्मशानी परतले. शेकी टाकून या गेले मज लागी स्मशानी. कवणाचे. आता एवढा सामान्य प्रश्न विचारतील का माऊली? ज्याच्या पोटी जो जन्माला आला त्याचे ते मायबाप असतात हे ज्ञानोबाला माहिती नाही. मग कवणाचे का म्हटलं? याच्यात 4 प्रश्न आहे सारंगधर बाबा. कवणाचे मायबाप म्हणजे देहाचे का इंद्रियाचे, जीवाचे का आत्म्याचे? हे 4 प्रश्न माऊलीनं विचारले. मायबाप 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 चालला तुमचा व्यवहार. ते मायबाप नेमके कोणाचे आहे? देहाचे आहे का इंद्रियाचे आहे? जीवाचे आहे का आत्म्याचे आहे? देहाचे मायबाप म्हणावे तर देह सार्वजनिक मध्ये मोडतो आणि सार्वजनिक वस्तू हे मायबापाची होत नाही. ग्रामपंचायतची विहीर, त्याच्यावर एखादा ग्रामस्थ हक्क दाखवत असेल तर पुरं गाव तुटून पडतं. त्या बापाची आहे का? त्या बापाची. म्हणजे सार्वजनिक वस्तू मायबापाची होत नाही. तसं देहावर 4 हक्कदार आहे. याचा बाप म्हणतो बाळू पठ्ठ्याचा, बाळू म्हणतो देह माझा, यमराज म्हणतो देह आमचा, आणि पंचभूत म्हणतात आमचा. चौघाची आहे ना. मग चौघाची वस्तू सार्वजनिक. सार्वजनिक वस्तू हे कोणाच्या मायबापाची होत नाही. सगळे गाव तुझ्या बापाची विहीर आहे का? तुझ्या बापाची विहीर आहे. ग्रामपंचायतची सार्वजनिक हक्क दाखवतो म्हणजे देहाचे मायबाप होत नाही. इंद्रियाचे म्हणा, इंद्रियावर याची सत्ता नाही. न विचारता निघून जातात इंद्रिय. कानं ऐकायचं काम बंद करतात, डोळे पाहायचं काम, दात निघून जातात. जिथे इंद्रियावर आपली सत्ता नाही मायबापाचे कसे होईल? बरं, जीवाचे मायबाप म्हणा. जीव पाहुणा आहे, येतो आणि जातो, त्याला म्हणतात पाहुणा. पाहुण्याची मायबाप नाही. आत्म्याचे म्हणा, अर्थात आता जन्मच नाही. न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्ण अन्यानि संयाति नवानि दे. नैनं छिन्नति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्ति अपनं शोषति मारुतः. न जायते, न जायते म्हणजे ज्याचा जन्मच नाही तो आत्मा. मग आत्म्याचा जन्मच नाही तर त्याला जननी नाही जनकही नाही. मग आत्म्याला मायबाप नाही, जीवाला मायबाप नाही, देहाला मायबाप नाही, इंद्रियालाही मायबाप नाही. व्यवहार चाललाय तुमचा म्हणून प्रश्न आहे. कवणाचे मायबाप, कवणाचे गणगो, कवणाचे मायबाप, कवणाचे गणगो, कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत. कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत. मृग जळवत जाईल रया, जाईल रया, मृग जळवत जाईल रया, जाईल रया. कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत, कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत.
कोणाचे गणगोत आणि मानले तरी मृग जळवत जाईल. हे लावलेले संबंध आहे. कोणाचा कोणाशी न घडे संबंध. पूर्वीचा काळ कसा तुकाराम बाबा, गजांत लक्ष्मी अश्वांत लक्ष्मी, ज्याच्या दारामध्ये हत्तीन घोडे तो श्रीमंत. व्याख्या बदलली आता. आता जर हत्तीन घोडे दारात बांधले तर पुरं रेंभोटा त्या गावाच्या घराच्या पुढे जमा होईल न विचारल पाटील सर्कस कधी आहे. व्याख्या आता जिबड 50,000 का होईना उटी लावून उभं करा पण माणसं बरे वाटतात. व्याख्या बदलली श्रीमंतेची. पूर्वी रेंबोट्याचा पाटील त्याला बरं का काशीनाथ पाटील त्याला गादीवर झोपायची सवय होती. मग गादी घेतली डोक्यावर. एक मुक्ताईनगरचा पाटील त्याला घोड्यावर बसायची सवय. ते घोड्यावर बसून आलं. दोघांची भेट भुसावळ. पहिला परिचय नाही. राम 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 राम. कुठलं तुम्ही? मुक्ताईनगर. तुम्ही कुठलं? आम्ही रेंबोटा. कुठं जायचंय? नाशिक. मलाही नाशिकला. जाऊ बोलत बोलत. भुसावळला भेट झाली मुक्ताईनगरच्या पाटलाची आणि रेंबोट्याच्या पाटलाची. रेंबोट्याचा पाटील गादी डोक्यावर घेऊन पुढे चालायचा. मुक्ताईनगर घोड्यावर बसून. दिवसभर गावोगावचे लोक विचार करायचे घोड्यावर चाललं का नाही, मालक असलं पाहिजे. गादी घेऊन चाल नोकर. काही संबंध नाही परिचय. हा ना. पुढं जळगावला मुक्काम ठरला दोघाचा. यानं खुंटी ठोकली साहेब. घोडं बांधलं. मुक्ताईनगरच्या पाटलानं खरारा करत बसला घोड्याचा. रेंबोट्याच्या पाटलानं गादी टाकली लिंबा झाडाखाली. पायाची आडीन डोकं खोडाला टेकून बसला. पुन्हा जळगावचे लोक ते गादीवर बसलं का नाही, मालक असलं पाहिजे. घोडं खाजवे नोकर. दिवसभर ये नोकर. तसं कोणाचा कोणाशी न घडे संबंध. हे लावलेले संबंध आहे. ज्याच्या पोटी जन्म घेतला ते मायबाप, आपण त्याचा मुलगा. बस. कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत. मानलं तरी मृग जळवत जाईल रया. मृग जळवत. मृग जळाची तळी ते दिठी दुरुणीची न्याहाळी. मृगजळ हरणाला खरं वाटतं म्हणून ते मृगजळ आहे. नाहीतर हे पा भगवान शंकर पार्वती आईला सांगतायत उमा कहूमय अनुभव अपना सत हरिभजन जगत सब सपना. हरिभजन सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे. बस. जगन मिथ्यान ब्रह्म सत्य झालं इथपर्यंत. हे शंकरजी पार्वतीला सत हरिभजन जगत सब सपना. भजन सत्य आहे आणि जगत स्वप्न आहे. ज्ञानोबारा म्हणता स्वप्न नाही, स्वप्नातलं मृगजळ आहे. जे जे देखणे सकळ, जे जे देखणे सकळ. ते स्वप्नीचे मृगजळ, ते स्वप्नीचे मृगजळ, स्वप्नीचे मृगजळ, स्वप्नीचे मृगजळ. मनोनी चिंती चरण कमळ, मनोनी चिंती चरण कमळ, मनोनी चिंती चरण कमळ, मनोनी चिंती चरण कमळ. रखमा देवी वराचे, रखमा देवी वराचे, रखमा देवी वराचे. जे देखणे सकळते हे स्वप्नीचे मृगजळ. म्हणून कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मानले तरी मृग जळवत जाईल रया. आता 20 मिनिट राहिले रया. बरोबर करू बाबा. एकदा सर्वांनी हात वर करा. शाबास. एवढे हात घे रे भाऊ. उद्या येऊ दे पेपरला. रेंबोटा येथे 25वे वर्ष. त्यानिमित्ताने भजन करणारा जनसागर. एका तालात भाषणाच्या टाळ्याने ठोकायच्या, भजनाच्या. डब्बा रखुमाई पखवाज बाजू नका. हा
एक टाळ वाजू नका, टाळी फक्त. हा एक हात वर, एक ताकद लावा. हा एक शाबास, एक ताकद.